मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून मोठी घोषणा। 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये मुंबई बंगळुरू आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ही टोल माफी असणार। निवडणुकांपूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान उड्डाण। सिडकोसह शासकीय यंत्रणांची जय्यत तयारी। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये विमानतळाचं उद्घाटन आणि विमानतळाचा ताबा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे देण्याच्या हालचाली। क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी झाल्यास मोनोरेल पुढे न सोडण्याचा निर्णय। अधिकच्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढूनच मोनोरेल पुढे सोडणार। MMRDAचा निर्णय। स्थानकांवर अतिरिक्त कर्मचारी तैनात। आपत्कालीन खिडक्यांची तपासणी सुद्धा होणार। भिवंडी डोंबिवली ते बोईसरकडे जाणारी मेमू ट्रेन अचानक रद्द। कामन रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे रद्द झाल्याची माहिती प्रवाशांना दिली। अनेक विद्यार्थी कर्मचारी 2 तासांपासून स्थानकावर अडकले। पुण्यातून गणेशोत्सवात सिंधुदुर्गमध्ये जाण्यासाठी जादा उड्डाणं। पुणे सिंधुदुर्ग पुणे अशी 5 दिवस जादा विमानसेवा चालवण्यात येणार। पुण्यामध्ये सिंहगड किल्ल्यावरून पर्यटक बेपत्ता। तानाजी कड्यावरून खोल दरीमध्ये कोसळून पर्यटक बेपत्ता। गौतम गायकवाड असं पर्यटकाचं नाव। गौतम मित्रांसोबत हैदराबादवरून फिरायला आला होता। दरीमध्ये शोधकार्य सुरू। राज्यामध्ये 62,000 शाळांमध्ये मोफत डिजिटल शिक्षण। पुणे जिल्ह्यामधील 4,164 शाळांचा समावेश। डॉक्टर जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत डिजिटल शिक्षण मिळणार। राष्ट्रीय महिला आयोगाचा 22 ते 23 ऑगस्टला मुंबईमध्ये शक्ती संवाद कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची माहिती।